इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आमच्या बाप्पावरती आमचं प्रेम आहे, देव बाप्पावरती, गणेश बाप्पांवरती आम्ही त्यांना घेऊन जाणार आणि काही बांधव इथं बसवणार आहेत गणपती। तर आमचे 2-2, 3-3 एका घरातले मुंबईला यायला लागलेत, 1-2 घरी आहेत गणपती बाप्पांच्या गावातले सुद्धा आरती करायला, सांभाळायला। चेतावणी देण्याचं काम जरांगे पाटील करतायत। महाराष्ट्रात असुरक्षितता, दंगली भडकवण्याचं काम जरांगे पाटलांनी केलेलं आहे आणि मुंबईमध्ये जाऊन त्यांना काय करायचं आहे। मुंबई निश्चित महाराष्ट्राची राजधानी आहे, मान्य आहे आम्हाला, पण मुंबईमध्ये चाकरमानी राहतो, मुंबईमध्ये कष्ट करणारी माणसं आहेत। महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना, कष्टकऱ्यांना रोजीरोटी देण्याची राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं। मुंबईमध्ये जायचं, मुंबईचं ट्रॅफिक जाम करायचं, आम्ही आता इथून उठणारच नाही म्हणायचं, म्हणजे बीडमध्ये ज्या दंगली केल्या तेच गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये जरांगेंना मुंबईत जाऊन धिंगाणा घालायचा आहे। पुढची बातमी आहे भंडाऱ्याहून। भंडारा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यातल्या 7ही